आमची हिम्मत बघू नका। आधी तुमचं सरकार आहे राज्यामध्ये, केंद्रामध्ये, तुमच्या भूमिका स्पष्ट करा। तुम्ही एकीकडं ओबीसींना वेगळं बोलता, मराठ्यांना वेगळं बोलता। आमच्या हिमतीचा काय प्रश्न आता? आम्ही काय देणार आहे का? आम्ही विरोधी पक्षात आहे। तुम्ही याच्यामध्ये भूमिका स्पष्ट केली पाहिजे की तुम्ही काय करू शकता, काय नाही करू शकत। संसदेमध्ये याच्यावर कायदा बनवू शकता का? आरक्षणाच्या मर्यादा वाढवू शकता का? हे सुस्पष्ट करा। तुम्ही हे सुस्पष्ट केल्यानंतर तुमच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा द्यायची भूमिका घेऊ। तुमच्या त्या अफजल खानने 7 फूट असूनही काय उपटली आमच्या महाराजांची, अशी भाषा जाहीर सभेत नितेश राणे वापरत आहे, काय सांगा? नितेश राणेंच्या भाषाविषयी मी काही प्रतिक्रिया देणार नाही आणि अशा त्याला उत्तर देण्याची गरज नाही। इतिहास आहे, अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढला, त्याला शब्दाच्या काही मर्यादा आहेत। मग हा इतिहासही कोणी मिटवू शकत नाही। परंतु त्याचा आता संदर्भ लावण्याला काय म्हणजे कोणत्या अँगलने नितेश राणे लावतात? इथं गद्दारांचे शिरोमणी झालेले, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात। यांना काय शिवाजी महाराजांविषयी बोलण्याचा अधिकार आहे? यांच्यातलं शिवाजी महाराजाचा पुतळा यांना नीट बांधता आलेला नाही, तो 6 महिन्यात पडलेला आहे आणि हे काय शिवाजी महाराजांविषयी बोलणार? ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।